नमस्कार मित्रांनो, मी रोशन पवार पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा लुक बघून आणि आजचं थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल की आम्ही कुठे चाललो आहे. तर फायनली तो दिवस आहे. जसं तुम्हाला बोलूया, आता आपल्या लग्न सिरीज चालू आहे. पण काय काय आपले होते व्हिडिओ आपल्या बनवायला मिळाले नाही. पण आताचे व्हिडिओ बनवते. तर आजचा आपला साखरपुड्याचा मेन जो ब्लॉग असणार आहे तो शूट करायचा आहे. पण थोडक्यात मी काही म्हटलं एक इंट्रो देतो, तुम्हाला सांगतो कसं जाणार काय जाणार वगैरे. त्यानंतर जे आहे ते युवराज आहे, ते युवराज शूट करणार आपला व्हिडिओ. सो जाऊया आता. ऑलरेडी आपल्या दिव्याला पोचायचं, म्हणजे 2-1 तासाचे आपलं एक प्रवास असेल. आणि बाकीचं जर शूट असेल तर युवराजकडे देणार कॅमेरा. युवराज जे काय तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. मी त्या कार्यक्रमात थोडाफार बिझी असेल. जर मला जर झालंच पॉसिबल झालं तर मी मला काही थोडीफार जी साखरपुड्याबद्दल माहिती असते, त्यानंतर आपल्या काही गावामध्ये काही असतात प्रोग्राम किंवा कोकणामधले जे काही असतात प्रोग्राम ते दाखवण्याचा प्रयत्न करेनच. पण आता माझ्याच एका या कार्यक्रमासाठी युवराज आपला कॅमेरामॅन बनणार आहे. तर थोडीफार धावपळ चालू आहे, सकाळची वेळ. आणि बघताय ते मुळात तर नवऱ्याच्या आईचे ते बघताय काय एकदम बोललं तर एकदम तयारीलाच लागली आहे. पाण्याचं पण आपल्या वेळ असतो ना सकाळी. आणि आपले कॅमेरामॅन युवराज भाई. सो आज तू कॅमेरा पकडशील ना, बरोबर शूट कर बघा माणसाला. जर तुम्हाला काही शंका असेल कॅमेराबद्दल तर मला इथे कंप्लीट करू शकता, असं काही विषय नाही. सो काही नाही. तर आता अजून बघताय इथे थोडीफार तयारी वगैरे झालेली आहे. इथे मंडपसुद्धा आपलं एक कालच आपली इथे मंडपची तयारी करून ठेवलेली होती. थोडीफार आपण घरातसुद्धा डेकोरेशन केलेलंच आहे. आणि वहिनी बघा कशा बघतायत. आणि आपलं बघा नवऱ्याचा भाऊ, तर आपल्या नवऱ्याचा भाऊ ऋषू पण बघा असं एकदम फुल एकदम साधा एकदम तयार झाला आहे, साधा. आणि हे बघताय मावशी काय करा मावशी बघा एकदम भारी तयार झाले. आणि आपलं बघता नवऱ्याचा भाऊ कसा तयार झाला, एकदम साधा. केस वगैरे विचारता जायचं नाही. आणि मागे बसले पप्पा, तर त्यांची सुद्धा घाई गडबडी आहे लग्नामध्ये. आणि ते जे बसले तर मोठे पप्पा आहेत. मोठे पप्पा आहे करा हां, त्याचे मोठे पप्पा आहेत. सो अजून काही माणसं आहेत ते येत आहेत थोड्याच वेळात. तर जाऊया निघूया. आपल्या इथे जवळजवळ 11 वाजेपर्यंत पोचायचं आहे दिव्याला. इथेच आपल्याला 9 वाजलेत. सो थोडाफार तरी आपल्याला उशीर होईल जाण्यासाठी वगैरे. पण सो बघूया पुढचा प्रवास कसा होता आणि काय होतं या प्रवासादरम्यान पुढच्या कार्यक्रमादरम्यान. सर जास्त उशीर न करता भेटूया. व्हिडिओ काय लवकर नारळ कुठं आहे? नारळ ते 2-3 कसं आहे. नारळ सोबत घे 2 दे ना, किती दे? 1 का 2? 2 अजून एक दे. तिथं मंदिरात पण लागेल ना देवाला. हां म्हणून बोलतो. हा घे. हा विडा एवढीच माणसं आहेत आपली. देवाचा विडा ठेव आणि हे तांदूळ घे. हे घे. तसा असा विडा मोठा ठेवायचा. एक देवाजवळ. तांदूळ हे घे तांदूळ. अजून नारळ त्या देवाला. आपण नारळ लागणार आहे, विकत लागणार. देवाला सांगा आज पहिला दिवस आहे, व्यवस्थित सगळं पार पडू दे बाबा. तुमच्या घरच्या देवासाठी इकडे देवी जाऊ बाकी काय नाही. चला आता काय राहिलं. आम्ही या नको काय झालं ना. आता सगळं सामान घेतलं. साखर देतो आणि 4-5 जणांना साखर घ्या थोडं सगळ्यांना. आपण जातो. नारळ देऊ. हा देवीला एकच घे. अजून एक इमर्जन्सी घे 1-2 नारळ. गाडी जवळ काय फोडायचं? नाही इमर्जन्सी 2-3 नारळ घे इमर्जन्सी त्याच्यात. हा जास्त दूर तर चालते.
2-3 घे. 2 घेऊन ठेवते आणि हा. देवीला झालं. चला झाला. चल बाबा आला चल. ए कुठे आहे याला काय समज येत आतमध्ये जा. चालूच आहे. त्याला आतून येऊ दे बाहेर असा फोटो काढ. चालू राहू दे चला. राहू दे चला. काय कामाचं नाही रे बाबा. थांब, मला नको. औषध आहे तो. तर मित्रांनो पाणी निघालंय. लुक कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. सो तुम्ही आता पाहिलं घरचे सर्व आपली जे काय रीतीभाती विधी होते सगळं झालेलं आहे. आता ऑलमोस्ट गाडी मागवलेली, गाडीसुद्धा आलेली आहे. आणि पुढे बघताय पुढे आपले माणसं चालले आहेत आणि मागेसुद्धा येत आहेतच. सो बघूया आता पुढे आपला प्रवास कसा होता ते. सो लेट सी. जावा तुम्ही पण देवाला फोडू नका तिथं ठेवा. मागे बघते मागे तयार झालं त्यांना दाखवायला सुद्धा मिळालं नाही. बघा ते जातात ते खाऊन घेतात ते. पप्पा पुढे बसले. ते ड्रायव्हर ते पण आपले आजोबाच आहेत. आणि हे 2 करवले बघा इथे आधीच तुम्ही हवा खात चाललात. सो जाऊया. थोडासा उशीर झालाय पण पोहोचू वेळामध्ये. आता जे आता दुपारची वेळ झाली तर आपल्या ट्रॅफिक तर मिळणार नाही. सो बघूया. तर मित्रांनो फायनली आता आपण इथे पोचलेलो आहे आणि बघता इथे ताई वगैरे सुद्धा येते. खरं तर उशीर भरपूर झालेला पण चालेल. थोडं आपण मोठी गाडी आणल्यामुळे थोडं इथे ट्रॅफिकसुद्धा होते. सो निघालेलं तर आपल्या 2.5 तास पूर्ण रनिंग झालेली आहे. तर बघता इथे सगळे मामीला वगैरे दाखवलंच नव्हतं आपण. तर आपले बघा हे करवल्यांची हालत बघा काय झालं पाहिलेली गाडीमध्ये. आणि हे दुसरी करवली काय काय खाल्लं तुम्ही गाडीमध्ये दाखवलंच नाही ना पण तुम्ही. मग दाखवायचा असतो. तू सगळ्यात पहिले दाखव. इथे समोर बघताय आपले हे पण आहेत. आणि ते समोर जे आहे तर मंडप वगैरे सगळं लावून ठेवलेलं आहे. बरं झालं इथे आपल्याला उन्हातून पण जास्त त्रास होणार नाही. आणि उन्हाचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे. तर हे फक्त हा नवरीचा छोटा भाऊ आहे. या जाऊया. माणसा घाबरती. अरे आला.
कस्तुरी तरी हात थांबा पहिले काढून ठेवते असं कसं पाठवतो नाही सध्या ह्याच्या ते काढून ठेवतो काय काय सुपारी वगैरे लागतील ना 4 आहेत ना मला समय घेऊन आणले ते घ्या आता पण अजून घड्या भरायच्या त्यांचा अजून तू माऊकडनं आहेस का काकाकडनं कुणाकडनं मम्मीकडनं नाही नक्की सांग माऊकडनं का काकांकडनं काकांकडनं आणून देणार का साखरपुडा पुरतच लागतं आणि मम्मी का तिथून गावाला आणली होती नंतर मला तपास लागला याचा मी नाही नको तर काय करायचं नको ना आपल्याला नको पाठवणार आपल्या ह्याच्यावर चालतं समय ठेवा लागेल समय ठेवायचं आहे उचलू माझा पण फोटो काढ तुझा काढणार माझा का तुझा पण काढतो तू कोपऱ्यात कसं मध्ये बसायला सांगू ना भेटतोय ते चालू खुर्ची आतमध्ये आहे ना बसू देत नाही आपण करू पंखा लावला ना जाऊ दे काम झालं ठिकाणा या ठिकाणा आलो सुपारी तुम्ही सुपारी फोडायची परवानगी आहे बोला की सुपारी फोडायची परवानगी आहे सुपारी फोडायला परवानगी आहे सुपारी फोडा आणि साडी त्यांना देऊन टाक
अरे वा त्या साईडला ठेवा ते वाटायला लागते. त्यांची करवली बोलू का अण्णा? अण्णा त्यांची करवली आपली करवली बोलू. त्यांची बोलवा आपली बोलवा आपली बोलवायची पाहिजे. हे एक करवली त्यांची पण आहे एक. अंगठी अंगठी बघा अंगठी. जरा आराम द्या. मी सकाळी 4 वाजता उठवलंय ड्रायव्हरला. हो ते बघा झोपलेत. सकाळी लवकर उठलेत. झोपलेत ते. आज मी जागा आहे का? थोडा आराम करू दे ना. बघ अंगठी बघ बघ गाडी झोपताय. गाडी पोहोचल बाबा. आम्हाला या साखरपुड्याचा काही तुम्हाला माहिती असलेल्या रीतीभाती सांगा जरा. ते साखरपुड्याचं असं आहे, पहिली पानं मांडतात करवेलाची. त्याच्यावर प्रत्येक 2 मुलीकडचा एक कुटुंबाचा देव आणि मुलाच्या कुटुंबाचा देव, त्यांचे देव असतात त्यांची दोघांची. त्यांचा 2 नारळ काढतात आणि त्यांच्या विरुद्ध देवाचं सगळं 5-5 पानं विडा काढायचं. इकडचं मुंबईच्या देवाचं काढायचं. असं 5-5 पानांचं विडं, 2 नारळ असं ठेवून ते साखरपुडा त्यांचा एक सकनकारा भरायचा. नारळ ठेवून गडू ठेवून त्याच्यावर आंब्याचा टाळा ठेवून सगळं काय करायचं. नंतर त्या विडा मांडून त्याची पूजा करायची आणि मग त्याच्यानंतर मुलीला बोलवून तिच्या पाया पडायचं. त्याच्यानंतर मग ते पाया पडून झाल्याच्या नंतर त्या दोघांची पसंती करायची. पसंती करून झाली का त्यांना त्यांच्या अंगठ्या वाटायच्या. अंगठ्या घालायच्या प्रत्येकाची. मुलींनी मुलाला घालायची, मुलीची अंगठी मुलाला घालायची, मुलीची अंगठी मुलांनी घालायची, मुलाची अंगठी घालायची मुलीला. असं करून त्यांचं दोघांचं लग्न लावून टाकायचं. म्हणजे ते अर्ध लग्न होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अगोदर तर सुपारी पडून घ्यायची. 5 पंचाचं जमावून त्यांनी सगळं माणसं जमा केलेले असतात. त्यांच्या समक्ष हुकूम मांडून त्यांची साखरपुड्याची अंगठी बिंगठी सगळं बघून सगळं काय करायचं. हे सगळं रीतिरिवाजापर्यंत करावा लागतो. त्यांनी हुकूम दिला पाहिजे मुलीनं. पंचाने हुकूम दिला पाहिजे पण पंचाला, मालकाला. बोलत झालं सगळं. दाखव साखरपुडा अंगठ्या बिंगठ्या त्याच्याबरोबर. बरं नाही बरं मी हात लावून नाही नाही मामी आधी घ्या आधी मग सारखं झालं. हो नको त्यांच्याकडे
बांधायची आहे ना पाठीमागं? इकडून कपडे असले तिरकी घ्यायला पाहिजे. त्याला एकच ठेवलं तर ठेवायची. हा एकच पडलंय आहे ना ते ठेवा तिकडे. अजून घ्यावी जरा हा नारळ उभा केला तर वागताना पाया पडतात तो असं थोडा इकडे मामा असा ठेवा पाहिजे पाठ फिरव. नवऱ्याचं पण पाठ फिरवा. मामा पुढे येऊ दे. आता मुला मुलीला आमची झालं हुकूम काय? मुला मुलीला अंगठी घालायला हुकूम काय? हुकूम मी आमच्या सर्वांना बघितलीत ना. उभा राहा असंच उभा राहा आणि आता खुश होऊन अंगठीला असंच उभा राहून अंगठीला असं एकमेकावर फोन करा. त्याच्यावर पाटावर उभा राहा. मीडियावाले इकडे बघ. सगळ्यांच्या हातात ना फोन आहे. एक मिनिट तसंच थांब तसंच थांब. आमचे दिसले पाहिजे. मी व्हिडिओ बनवते. स्माईल द्या स्माईल द्या. विवेक आहे ना थांबा मी फोन लावलाय. आमचे धरून नको आम्ही दिसले पाहिजे वरती. पेढे द्या मग पप्पा त्यांना. एक ऋषभ असं थांबा. टाळ्या हॅलो बघा एकदा. एक मिनिट माझ्याकडे होता तसंच थांबतो. तुमचं घ्या अजून थांबा. हे बघ बघ ठीक आहे. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. इकडे बघ. झालं? पूर्ण खा पूर्ण खा. नाही करायचं. पुरा खायचा. पाटील बघायचं पाटील. हे बघ
पाटील आणि सर्वांच्या पाया पडा. पप्पा हाय करा. अजून किती लोकं? सर्वांच्या झालं सर्वांचं. आता सर्वांच्या पाया पडा दोघांनी पण. पाटील गेलाय ना थांब. सर्वांच्या पाया पडा दोघांनी आधी पहिला, नंतर फोटो काढा. नाही सर्व मंडळ जेवढं मोठ्या माणसाच्या कुटुंबाच्या पाया पडायचा. एवढं वाकून थांब तुला आजूबाजूचं सर्वांच्या वाकून पाया पडा. वाकून वाकून पाया पडा एकदम. तरी कमीच आहे. पाया पडून मध्ये नारळ कोयत्याने हे कोयत्या इकडे बसली मंडळ पाठीवा इकडे पण पाया पडते. वाकून पाया पडायचा. कोपऱ्यात झोपले तरी. कॅमेरामॅन फोकस. आता मामा फोकस. अष्टपुत्र बाबा थांबा बाकी इकडे डायरेक्ट अष्ट 8 दिवसात काय राहिलं. काय हा जाऊ दे 2-3 फोटो काढून घ्या. नवरीचे ते आता त्यांच्यावर आहे. हे कोणते फोटो काढून खुर्चीवर बसून घ्या. आता तोंडामध्ये नको घुसव. तर कॅमेरा हा बघा ते खातायत. भाऊ नको. जावई बापा मला बोलते की मम्मी नाही करणार. तर मित्रांनो बघता आता फायनली आपलं चांगल्या पद्धतीने साखरपुडा झालं आहे. म्हणजे तुला 2-2 पेढ्या. माझं मान जास्त ना आता मी जावळ वगैरे झालं आहे ना. मला जास्त मान असते. देवा जवळ थोडी दे थोडी. ते फक्त साखर. हे वाटतंय मला स्वीट करते. खाऊ घे नको. हा तूच घे. तर
तर मित्रांनो फायनली आपला साखरपुड्याचा कार्यक्रम छान एकदम पद्धतीने पार पडला आहे. आणि आपल्यासोबत जे बघताय शिकायचं मैत्रीणच आहे, पण ते मेकअपसुद्धा खूप छान करते. तर तुम्ही जे नवरीचं आत्ता मेकअप होईल, माझं तर केलं नाही, कंजूस आहे त्याची, तर माझं नवरीकडून जे मेकअप केलं आहे ते छान केलं आहे. सो त्याच्या जे बोलत ना एक त्यांच्या शॉपचे डिटेल आहे त्याबद्दल नंतर आपण एक व्हिडिओ बनवू. आणि त्यांचे काही कॅटलॉग्स वगैरे आहेत, नवीन चालू केलं आहे, मराठी माणूस आहे, खूप छान आहे. सो त्याबद्दल आपण नंतर बोलू. पण आता कदाचित आपली मोबाईलची कॅमेराची बॅटरीसुद्धा लो झालेली आहे. तर फक्त आज झालं असं की आम्ही गाडी केलेली आणि म्हटलं की आमची जे आजूबाजूंचीच गाडी होती, ती गाडी ॲक्च्युली आपल्याला इथे आपण दहिसर स्टेशनला त्यांना म्हटलं थांबवा आणि ते राहतात भाईंदरला. म्हणजे त्यांना परत कांदिवलीला येणं जाणं त्यांना मग खूप म्हणजे उशीर झाला असं म्हटलं की. सो त्यांना म्हटलं तुम्ही इथेच जा, आम्ही मेट्रोने थोडा आमचा पुढचा प्रवास करू. आणि आज आपल्यासोबत बघा किती एवढी सगळी पब्लिक आहेत, मोठे पप्पासुद्धा आहेत. आणि ऋषभ तुझं किती वेळा आलेस तू मेट्रोमध्ये किती वेळा प्रवास केलेस? 3दा. म्हणजे अजूनपर्यंत आईला प्रवास करायचा, ती बिचारी प्रवास करत नाही, आत्तासुद्धा आले मेट्रोमध्ये. आता तुम्ही कधी प्रवास करत का मेट्रोने? मावशीची रिॲक्शन काय? मावशी ऑलरेडी घाबरली आहे. मावशीला शिडीला चढायचं मावशी घाबरली आहे. पप्पासुद्धा आहेत बघा, आपल्या यजमानी पण त्यांची हालत सध्या खराब झाली आहे. बघा आपले मोठे पप्पा. कधी प्रवास केलात का मेट्रोने कधी आलेत का? हां, कुठे गेलेलात? दिव्याला कुठे मेट्रो ठेवली आहे? ती घाटकोपरची आहे. सो ही आपली मैत्रीण. खरंच थँक्यू. खरं तर त्याचं शॉप आहे आणि खूप एकदम प्रोफेशनल शॉप आहे त्यांचं, पण त्यामध्ये वेळ काढूनसुद्धा आपल्यासाठी आलेली खास एक ॲज अ बोलत ना मित्राचा पर्स म्हणून निवडण्यासाठी आलेली, ॲज इट इज जवळचे काय असेल ते. पण खरंच खूप छान झालं कार्यक्रम. आम्ही व्हिडिओ खरं तर इथे स्टॉप करतो आहे, कारण की आपल्या कॅमेऱ्याची चार्जिंगसुद्धा एकदम डाऊन झालेली आहे. सो जास्त आज ऊन भरपूर असल्यामुळे कॅमेरा चार्जिंग पण भरपूर खाल्लं. सो अजून पण पुढचे काही कार्यक्रम तुम्हाला दाखवूच. युवराजने काही मध्ये जे काही रीतीभाती होत्या ते दाखवले नसतीलच, पण जेवढा होईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो जास्त उशीर नका तर जाऊया आणि व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, नक्की टाटा बाय.